हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज बनवली होती अहोंची फेवरेट चना मसाला. चला तर मग म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करू ही रेसिपी. चला मग स्टार्ट करूया. तर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि ते छानपैकी असं वाटून घ्यायचं. आणि हे रात्री भिजवलेले आहेत चणे. आणि त्याच्यानंतर असा कांदा घ्यायचा बारीक कापून आणि त्याच्या कुकरचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर टाकायचं जिरा, मोहरी आणि बारीक कापलेला कांदा. परतून घ्यायचं. थोडासा कांदा लाल झाला की त्यामध्ये टाकायचं जे आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट केली होती ते आपण टाकायचं आणि छानपैकी असं परतून घ्यायचं. मग टाकायची हळद, त्याच्यात टाकायचा धने जिरे पावडर, त्याच्यानंतर टाकायचा गरम मसाला आणि आपल्या जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं, तेवढं तिखट टाकायचं. त्याच्यानंतर सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात टाकायचा मटन मसाला किंवा छोले मसाला आणि परत ते एकदा परतून घ्या. छान असं तेल सुटलं की त्यात टाकायचे भिजलेले चणे. चणे भिजत घालताना एक लक्षात ठेवा की त्याच्यात खायचा सोडा टाकायचा. मग त्यानंतर सगळं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आणि टाकायचं गरम पाणी आणि परत एकदा त्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि छानपैकी असं सगळं मिक्स करून घेऊन सगळं मिक्स झाल्यावर अशी उकळी आली की लावायचं कुकरचं झाकण आणि छानपैकी 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या. मग कुकर थंड झाल्यावर मस्त असं झाकण काढून बघायचं. हा काय मस्त सुगंध सुटला आहे. वा वा, जसं की मटनचीच भाजी बनवली आहे. काय मस्त सुगंध येतोय खरंच. मग चणे शिजले की नाही चेक करा. जर शिजले नसतील तर परत 1-2 शिट्ट्या देऊन द्या. हे बघा असे मस्तपैकी चणे शिजलेले रेडी आहे आपला हा चना मसाला. एकदम मटणाच्या चवीसारखी. नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.